काल दिवसभर सचिन अहिर यांच्या पक्षांतराची चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. पक्षांतर करून एकाच दिवसात उपसभापतीपद मिळवणारे म्हणून अहिर यांची महाराष्ट्र तसेच विधान परिषदेच्या इतिहासात नोंद झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. आधी 6 खासदार गेले, त्यानंतर सचिन अहिर यांनी साथ सोडली आणि आता अहिर यांच्या सोबतीला आणखी एका आमदारानं शिंदेच्या शिवसेनेत पाठिंबा जाहीर केला आहे. हा फक्त एका आमदाराच्या निर्णयाचा विषय नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या मोठ्या सत्ता समीकरणांचा भाग आहे. एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवत आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर नवे प्रश्न उभे राहत आहेत. पण हा पक्षांतराचा धबधबा नेमका कुठे थांबणार? कोण आहेत ते आमदार ज्यांनी ठाकरेंची साथ सोडली? याचाच सविस्तर आढावा आजच्या या विश्लेषणातून आपण घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात ज्या वेगानं घडामोडी घडत आहेत त्या पाहता आता प्रत्येक दिवस नवा राजकीय संदेश घेऊन येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेची वाट धरल्यानंतर निर्माण झालेली चर्चा अजून थांबलेली नाही. तोपर्यंत विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांनीही पक्ष बदलला. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षांतरानंतर अवघ्या 24 तासांच्या आत त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या इतिहासात पक्ष बदलल्यानंतर इतक्या कमी कालावधीत एवढे मोठे घटनात्मक पद मिळवणारे ते पहिलेच नेते ठरले. त्यामुळे हा केवळ राजकीय योगायोग होता की त्यामागं मोठी रणनीती होती, यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आणि सत्ताधाऱ्यांनी मात्र तो त्यांच्या राजकीय अनुभवाचा सन्मान असल्याचं सांगितलं. या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय घेताना महायुती सरकारच्या कामकाजाचं कौतुक केलं आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सरकारसोबत काम करण्याची भूमिका मांडली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर सरकार गंभीर असल्याचे सांगत सरनाईक यांचे स्वागत केले. वरकरणी हा शिक्षकांच्या प्रश्नांशी संबंधित निर्णय वाटत असला तरी त्यामागे स्पष्ट राजकीय संदेश दडलेला असल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहेत. कारण किरण सरनाईक हे साधे आमदार नाहीत. त्यांनी शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. यापूर्वी त्यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध राहिले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीशी जवळीक ठेवली होती. त्यामुळे आज त्यांनी शिंदेच्या शिवसेनेची हातमिळवणी केल्यानं हा फक्त एका व्यक्तीचा निर्णय राहिलेला नाही, हा महाविकास आघाडीच्या प्रभाव क्षेत्रातून आणखी एक चेहरा बाहेर पडल्याचा संदेश आहे. त्यामुळे विदर्भातील राजकीय समीकरणांवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदेची राजकीय रणनीती. कारण आता येत्या काळात शिक्षक मतदारसंघाच्याही निवडणुका आहेत. हे लक्षात घेतलं तर शिंदे यांची नजर सध्या कशी चारही बाजूने फिरत आहे याची आपल्याला जाणीव होते. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या पक्षात इन्कमिंग सातत्यानं सुरू आहे. आधी 6 खासदार, त्यानंतर सचिन अहिर आणि आता किरण सरनाईक. या प्रत्येक घटनेत एक समान धागा दिसतो. तो म्हणजे केवळ संख्या वाढवणे नाही, तर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये स्वतःची पकड मजबूत करणे. मुंबईत सचिन अहिर यांच्यासारखा चेहरा, विदर्भात किरण सरनाईक यांच्यासारखा शिक्षक मतदारसंघातील प्रभावी नेता आणि याआधी खासदारांची भर म्हणजे संघटनात्मक विस्ताराची मोहीम अधिक वेगानं सुरू असल्याचं चित्र दिसते. राजकारणात संख्या महत्त्वाची असतेच, पण त्याहून महत्त्वाची असते ती मानसिक लढाई. एखाद्या पक्षातून सतत नेते बाहेर पडू लागले की कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. विरोधी पक्ष त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोर हाच सर्वात मोठा प्रश्न उभा राहताना दिसतोय. आधी 2022 मध्ये मोठी फूट, त्यानंतर निवडणूक चिन्हाचा वाद, मग अनेक नेत्यांचे पक्षांतर आणि आता पुन्हा एकदा नवीन चेहरे बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे ठाकरे गटासमोर संघटना टिकवण्याचं आव्हान अधिक गंभीर झालं आहे. मात्र या चित्राची दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची आहे. पक्षातून काही नेते गेले म्हणजे संपूर्ण जनाधार संपला असा निष्कर्ष लगेच काढता येत नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा असे झाले आहे की नेते पक्ष बदलतात, पण मतदार मात्र तितक्याच ताकदीनं मूळ पक्षासोबत उभे राहतात. त्यामुळे आज दिसणारे पक्षांतर आणि उद्याच्या निवडणुकीतील निकाल याचा थेट संबंध जोडणं धाडसाचं ठरेल. खरी परीक्षा मतपेटीत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात घडणारी आणखी एक घटना विशेष लक्ष वेधून घेते. पक्षातील निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी वसंत मोरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी मातोश्री दर्शन उपक्रम आयोजित केला आहे. 6 खासदार आणि सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर अशा प्रकारचा भावनिक कार्यक्रम आयोजित होणे हे देखील एक राजकीय उत्तर म्हणून पाहिले जात आहे. पक्षातील जुने कार्यकर्ते अजूनही आपल्या विचारांशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसाशी जोडलेले आहेत. हा संदेश देण्याचा प्रयत्न यातून स्पष्टपणे दिसतो. म्हणजे एका बाजूला शिंदे नवे चेहरे जोडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे जुनी निष्ठा टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन रणनीतींचीच खरी स्पर्धा सुरू असल्याचं दिसतंय. किरण सरनाईक यांच्या निर्णयाचा आणखी एक राजकीय अर्थ म्हणजे शिक्षक मतदारसंघाकडे सरकार विशेष लक्ष देत असल्याचा संदेश. कारण विधान परिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ हे पारंपरिक राजकीय समीकरणांपेक्षा वेगळे मानले जातात. या मतदारसंघातील प्रतिनिधी कोणत्या बाजूला उभे राहतात यालाही प्रतिकात्मक महत्त्व असते. त्यामुळे शिंदे यांच्यासाठी हा केवळ एका आमदाराचा पाठिंबा नाही, तर एका विशिष्ट मतदार वर्गात प्रवेश करण्याची संधी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय? या पक्षांतराची मालिका इथेच थांबणार की अजून काही मोठी नावं समोर येणार? कारण जेव्हा एखाद्या पक्षात सातत्याने इन्कमिंग सुरू राहतं तेव्हा त्याचा राजकीय आत्मविश्वास वाढतो, तर दुसऱ्या बाजूला ज्या पक्षातून ते नेते जातात त्या पक्षावर दबाव वाढतो.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतरचे राजकीय निर्णय आणि पुढील विधानसभा निवडणूक यांचा विचार करता प्रत्येक पक्ष सध्या आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या तर त्याचं आश्चर्य वाटायला नको. एकंदरीत 6 खासदार, सचिन अहिर आणि आता किरण सरनाईक, हा केवळ योगायोगांचा क्रम आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या नव्या पर्वाची सुरुवात? पुढचा मोठा राजकीय धक्का कोणत्या पक्षाला बसणार आणि कोणता राजकीय ग्राफ आणखी उंचावणार, याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात मिळेलच. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं? शिंदेची ही इन्कमिंग मोहीम अजून वेग घेणार का, की उद्धव ठाकरे पुन्हा संघटना सावरत जोरदार पुनरागमन करतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.